नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील राहणाऱ्या कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या 7 बारावरून बेकायदेशीर तलाठी सर्कल यांना हाताशी धरून सरोदे यांचे घर पाडून 51 गुंठे जमीन सुधीर राजाराम भद्रे आणि इतरांनी स्वतःच्या नावे करून घेतली आहे. सदर जागा ही पुन्हा कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावर करण्यात यावी आणि दोषींवर फसवणुकीचा 420चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीकरिता कौसाबाई मारुती सरोदे, चिचोंडी गावचे सरपंच शरद पवार आणि अन्याय निवारण निर्मल सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे हे 16 जून रोजी शेळ्या, मेंढ्या, गोरे ढोरे घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. परंतु आज 4 दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. येत्या 2 दिवसात कारवाई झाली नाही तर गावातील सर्व धनगर बांधव आपले शेळ्या, मेंढे घेऊन तहसील कार्यालयात उपोषण करतील असा इशारा चिचोंडी गावचे सरपंच शरद पवार यांनी दिलाय. नमस्कार. अहिल्यानगर तहसील कार्यालय या ठिकाणी मागील 4 दिवसापासून चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांची 51 गुंठे जमीन चोरी गेल्या प्रकरणी उपोषण चालू आहे. मागील 12 वर्षापूर्वी गावातील समाजकंटकांनी आणि अण्णा हजारेंचे जे कार्यकर्ते समजतात अशा कार्यकर्त्यांनी ही जमीन त्यांच्या स्वतःच्या नावावर लावून घेतली. त्यामध्ये कुठेही खरेदी खत, साठे खत, गहाण खत, बक्षीसपत्र असं कुठेही काही केलं नाही आणि स्वतःच्या नावावर लावून त्या ठिकाणी 4 वर्षापूर्वी तिचं त्या जमिनीत असलेलं घर पाडलं आणि मागील 1 वर्षापासून या प्रक्रियेमध्ये मी स्वतः चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार आणि अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील यांनी वेळोवेळी भूमिका घेऊन पाठपुरावा करून या ठिकाणी संबंधितांना नोटिसा निघाल्या. 6 महिन्यापासून नोटिसा निघाल्या. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी कुठं खरेदी खत, साठे खत देऊ शकले नाही आणि सदर केस निकालावर असताना आम्ही निकाल द्या अनेक वेळा मागणी केली, परंतु तरी सुद्धा निकाल त्या ठिकाणी दिला नाही. प्रांत कार्यालयासमोर उपोषण केलं. त्या दिवशी सांगितलं 2 दिवसात निकाल देऊ, तरी दिलं नाही. त्याला 2-1.5 महिना उलटून गेला आणि मग आम्ही मागील 15 दिवसापूर्वी पत्र दिलं की तहसील कार्यालयाच्या दालनाच्या बाहेर आम्ही शेळ्या, मेंढ्या घेऊन आंदोलन करू, या ठिकाणी राहायला येऊ. तरी सुद्धा 4 दिवसापासून या ठिकाणी निकाल दिलेला नाही, न्याय दिलेला नाही. आता आमची भूमिका आहे, कालच तातडीची सुनावणी घेण्यात आली. सदर केस अहिल्यानगर तहसीलदार संजय शिंदे साहेबांकडून अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे साहेब यांच्याकडे ट्रान्सफर झाली. त्या ठिकाणी तातडीची सुनावणी झाली. त्या ठिकाणी बी सदर ज्या समाजकंटकांनी त्यांच्या नावावर केलेली ही जमीन त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा कुठं खरेदी खत, साठे खत कुठेही काही सादर करू शकले नाही. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ही सदर केस 3ऱ्या तहसीलदारांकडे ट्रान्सफर करण्याचं नियोजन चालू केलेलं आहे. याच्यामध्ये राजकीय मोठा हस्तक्षेप झालेला आहे. याच्यामध्ये विधान परिषदेचे सभापती आणि धनगर समाजाचे नेते माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या नावाने एक तोतया PA याला तहसीलदारांवर दबाव आणून हा निकाल बदलवण्याचे आणि त्याचबरोबर ही सदर 51 गुंठे जमीन ते समाजकंटकाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करतोय. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब अशी होत आहे की सदर तलाठी सर्कल ज्यांनी ही 51 गुंठे जमीन त्या समाजकंटकाच्या नावावर लावली, त्याच्यामध्ये मुख्य रोल या तलाठी आणि सर्कलचा आहे आणि हे महसूलचेच अधिकारी असल्या कारणाने तहसीलदार यांच्यावर कारवाई आणि सदर ही जमीन परत देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यांच्यावर त्या ठिकाणी 420 गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आर्थिक मोठी तडजोड झालेली आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा हे आंदोलन असंच आणखी तीव्र स्वरूपात होणार आहे. या ठिकाणी अरुण रोडे पाटलांनी त्यांच्या सर्व समाज बांधवांना सांगितलं की जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आपण इथं हलणार नाही. जिल्ह्यातील अनेक धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मोठं आंदोलन छेडणार आहोत. कौसाबाई सरोदे यांची जमीन 51 गुंठे एक देशाचं भूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते समजले जाणारे राजाराम भद्रे यांनी आज एक पीडित कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे आणि त्याचबरोबर आमचे धनगर समाजाचं भूषण असणारं सभापती राम शिंदे साहेब यांचे कथित PA
यांनी जाणीवपूर्वक प्रशासनाला फोन करून व जाणीवपूर्वक त्या अशा व्यक्तीला का त्यांना वारस नाहीये, म्हणजे हे पीडित कुटुंब आहे, ह्या उद्या जर यांना जमीनच्या या प्रक्रियेमध्ये फक्त पुढील सुनावण्या आज करू उद्या करू असं करून जोपर्यंत एक तर त्यांचे वय झालेले आहेत, म्हणजे आज न उद्या ते जाणार आहे, त्यांना वारस नाही, म्हणजे ह्या जमिनीसाठी भांडायला सुद्धा कोणी नसणार आहे. म्हणून आज ते सुनावणी समजा झाल्यात, त्याच्यासाठी ह्या सुनावणी म्हणजे ह्या प्रक्रियेला सुनावणीपर्यंत आणण्यापर्यंत आम्ही जवळजवळ 5 वेळा उपोषण केली आहेत आणि अनेक 3 वर्षापासून याचा पाठपुरावा करतोय. तरी ह्या गेंद्याच्या कातड्याच्या प्रशासनाला अजून सुद्धा जागा आलेली नाही. आज 4था दिवस आहे. एक वयस्कर आज मुख्य पाण्याचं समजा त्यांनी संसारित थाटलाय, तर याच्यापेक्षा वेगळं त्या न्याय मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर आम्ही या धनगर समाजाच्या वतीनं जर यांनी येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जर ठोस कारवाई आणि निकाल नाही दिला तर आम्ही अनेक धनगर समाज बांधवांना घेऊन तिथं मोठं आंदोलन करणार आहोत. तरी मीडिया माध्यमातून त्या प्रशासनाला जाग येवो एवढीच विनंती. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.